भैरवनाथ क्रिकेट संघ वरई यांचा ड्रेस कोड सेम नसल्या कारणाने त्यांना 2 धावांची पेनल्टी इथून देण्यात आलेली याची जय मल्हार भाकरीचा पाडा या संघाने नोंद घ्या। आणि ऑफिशियल आमचे दोनही राज भोईर सर आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग अंपायर संदीप शिनारे सर यांचं मनापासून आपण कौतुक करूया आणि जाऊया मॅच कडे, जिथे संदेश ठाकरे जय भैरवनाथ वरईचा हा पहिला पॉवर प्लेचा बॉलर इथे सज्ज होतोय आणि समोर येतो मात्र जय मल्हार भाकरीचा पाडा संघाचा ओपनिंग अग्रेसिव्ह विस्फोटक फलंदाज निलेश महाले। पहिला बॉल, पहिला चेंडू संदेश ठाकरेचा बाउन्स होता चेंडूवरती। निलेश पहिला चेंडू इथे फेस करत असताना भाजपा नमो चषकाचा सुरुवातीचा हा सामना आणि यानंतर होणाऱ्या सामन्यातील स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ देखील उपस्थित झालाय। मारुती माळी कर्णधार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हार्दिक हार्दिक स्वागत। गेम इज ऑन। पहिला चेंडू डॉट आलाय, निलेच्या बॅट मधून फटका भरपूर उंच आहे, खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि कॅच इथून ड्रॉप। मोठी विकेट येता राहिली ती निलेश महालेची, कारण या दोनही संघांचा या वर्षीचा परफॉर्मन्स, दोनही संघ पहिल्या दुसऱ्या राऊंड पर्यंत 7 ते 8 स्पर्धा खेळलेत, पण क्वालिफायचा राऊंड या वर्षीच्या सीझन मध्ये या दोन्ही संघांना आतापर्यंत मिळालेला नाही। पण निलेश महाले आणि संदेश ठाकरे या दोन खेळाडूंचं कंपॅरिझन केलं तर वरईसाठी जेवढा संदेश ठाकरे व्हॅल्युएबल प्लेअर आहे तेवढाच भाकरीचा पाडा संघासाठी ज्याची आता कॅच ड्रॉप झाली तो निलेश महाले व्हॅल्युएबल प्लेअर आहे। आदरणीय लक्ष्मणजी रसाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं। लक्ष्मण रसाळ साहेब आपलं सहर्ष स्वागत। घाई केली निलेश धावत सुटला आणि मोठी विकेट आली रनआउटच्या स्वरूपात। पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये निलेश महाले नेहमीप्रमाणे चुकी करून आउट झाला आणि पहिला धक्का आहे तो जय मल्हार भाकरीचा पाडायला। मध्ये सहर्ष स्वागत। आपण स्टेज वरती आसनस्थ व्हावं आणि एक चांगली मॅच तुमच्या भेटीला आहे, जिथे मात्र जय मल्हार भाकरीचा पाडा पहिल्याच ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये अवघ्या 1 रन वरती एक फलंदाज निलेश महाले आउट होऊन इथून परतलाय। निखिल क्षीरसागर आता ऑन बॅटिंग स्टान्स आणि समोर येतो संदेश। फटका निखिलच्या बॅट मधून, हवेचा वेध खेळाडू जज करतायत आणि कॅच ड्रॉप। इथे देखील कॅच ड्रॉप, दुसरी कॅच होती या ओव्हर मधली आणि या मॅच मधली, जिथे जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरईला आपल्या फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल। हातात येणाऱ्या कॅचेस, सहज सोप्या कॅचेस त्यांच्या हातातून ड्रॉप होत आहेत आणि बॅटर साईनाथ क्षीरसागर, निलेश महाले नंतर अनुभवी म्हटलं तर साईनाथ क्षीरसागर आणि त्या साईनाथ वरती आता जबाबदारी आहे। लेफ्ट हँड बॅटर आहे आणि खरंतर मागील 2 दिवसांमध्ये 30 ते 32 चेंडू किंवा त्यापेक्षा जास्त जे नदीमध्ये गेले त्यामध्ये लेफ्ट हँड बॅटरने मोठ्या प्रमाणात षटकार मारले। त्यामुळे आता लेफ्ट हँड बॅटर साईनाथ क्षीरसागरच्या बॅटिंगचा झंझावात जय भैरवनाथ वरईच्या विरोधात कसा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आणि संदेश ठाकरे या ठिकाणी। पुढील बॉल साईनाथ क्षीरसागर साठी हा चेंडू आहे, पुन्हा थोडी मिस्टेक झाली, रन घेण्यासाठी प्रयत्न आहे, पोहोचलाय साईनाथ, रन कंप्लीट आहे आणि 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये जाईल। आणि पहिल्या ओव्हर मध्ये संदेश ठाकरे या बॉलरच्या चेंडू संपलेत 5, धावत संख्या जय मल्हार भाकरीचा पाडा संघाची 3। 5 चेंडू पॉवर प्ले मध्ये अवघ्या 3 धावा या ठिकाणी झाल्या आणि इथून मात्र निखिल आता लास्ट बॉल फेस करेल संदेश ठाकरेचा। टॉप बॉलर आहे जय भैरवनाथ वरईचा संदेश ठाकरे आणि त्याच्या विरोधात निखिल क्षीरसागर, टॉप क्लास ओपनर आहे या टीमचा। शेवटचा बॉल, परफेक्ट शॉट, पॉवर प्लेचा फायदा, चेंडू सर्कलच्या बाहेर पण अडवण्यामध्ये यश आलं, फिल्डिंग चांगली झाली या दरम्यान आणि पहिल्या षटकाचा खेळ जय भैरवनाथ वरईचा संदेश ठाकरे या गोलंदाजाचा 5 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या जय मल्हार भाकरीचा पाडा या संघाच्या। खरं तर या वर्षीच्या सीझन मध्ये दोन्ही संघ संघर्ष करतायत, कारण जेव्हा सीझनच्या सुरुवातीला एखादा संघ 7 ते 8 स्पर्धा खेळतो आणि पहिल्या दुसऱ्या राऊंड पर्यंत त्यांचा प्रवास राहतो, तेव्हा तो कठीण काळ कधी संपेल आणि कधी आम्ही क्वालिफायची मॅच मध्ये पोहोचू या
या ची वाट मात्र संघ बघत असतात आणि आता खरं तर या दोन संघांना तीच प्रतीक्षा आहे की किमान भाजपा नमो चषकाची ही स्पर्धा आमच्यासाठी लकी ठरू दे आणि आमचा संघ क्वालिफाय मॅच पर्यंत पोहोचू दे या अपेक्षेने आणि त्या जिद्दीने उतरला आणि पहिल्या ओव्हर मध्ये संदेश ठाकरेने आपल्या संघासाठी ऍज अ कॅप्टन ऍज अ बॉलर त्याने पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 5. त्यानंतर निखिल अजूनही ओपनिंगच्या भूमिकेत गेलाय, सेफ राहिलाय, बॅट त्याने चेंज केली आहे कारण पहिल्या ओव्हर मध्ये जे फटके होते कारण शेवटच्या बॉलवरती निखिल क्षीरसागरचा फटका असं वाटलं की किमान चौकार जाईल पण बॅट वरती तेवढा चेंडू कनेक्ट झाला नाही. त्या कारणास्तव निखिलने बॅट चेंज केली आणि आता मात्र बॅट चेंज केल्यानंतर त्याच्या बॅटिंगचा झंझावात आणि त्याच्या बॅटिंगची धमक कशी असेल हे बघायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला संदेश ठाकरे नंतर बॉलिंग साठी आलाय तो मात्र सूरज, गोलंदाज सूरज. पहिला बॉल, पहिला चेंडू प्रॉपर कनेक्ट झालाय साईनाथ क्षीरसागरच्या बॅट मधून आउट ऑफ दी पार्क. जय मल्हार बाकरीचा पाडा संघाचा हा पहिला षटकार. किंग इज ऑलवेज किंग आणि साईनाथ क्षीरसागरने पहिल्याच बॉल वरती षटकार खेचत जय मल्हार बाकरीचा पाडा संघामध्ये निलेश आणि साईनाथ ही जोडी म्हणजे बरीच वर्ष झाली, किमान 8 ते 9 वर्षापासून या जोडीने सलामीची भूमिका स्वीकारली. आता निखिल एक नवीन यंग टॅलेंट पुढे आला त्यामुळे त्याला ती संधी आली पण साईनाथच्या बॅटिंगचा झंझावात काही कमी झालेला नाही. सूरज वरती त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत ही ओव्हर आमच्या टीमच्या बाजूने येईल असं बॅटिंग मधून दाखवत असताना साईनाथ क्षीरसागर खतरनाक षटकार होता तो साईनाथचा. आणि आता सूरज वरती थोडस दडपण असेल कारण हवा त्या दिशेने आणि हवेच्या दिशेने मारा होतोय तो मात्र साईनाथ क्षीरसागरचा. षटकाराच्या अगदी समीप खेळाडू तिथे तैनात केलाय पण साईनाथ क्षीरसागरचे फटके इतके भारी आहेत की त्या खेळाडूंच्या देखील उंचीवरून हे फटके जातात आणि षटकाराने धावा पोहोचल्यात त्या मात्र 11 या अंकावरती. भाजपा नमो चषक क्रीडा स्पर्धा कर्जत तालुक्यात सध्या या क्रीडा स्पर्धेची चर्चा अधिक आहे कारण आयोजन इतकं सुंदर केलंय. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल, बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर साठी आकर्षक कूलर आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा ही भाजपा नमो चषकाची. या दरम्यान साईनाथ क्षीरसागरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय. झंझावात आहे आणि विस्फोटक फलंदाज साईनाथ क्षीरसागर. भाजपा नमो चषकाची पहिलीच मॅच आणि इतकी धमाकेदार सुरुवात जय मल्हार बाकरीचा पाडा संघाची. सूरज वरती आक्रमण करतोय साईनाथ क्षीरसागर आणि त्याला थांबवणं हे सूरज साठी अत्यंत गरजेचं झालंय. जर साईनाथला थांबवलं नाही तर धावसंख्या थांबणार नाही. जय मल्हार बाकरीचा पाडा संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये कारण सूरज वरती 2 बॉल मध्ये धावा आल्या त्या मात्र 10. सूरजचा हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप एक्स्ट्राची रन खर्च केली ती सूरजने. हे दडपण आहे खरं तर फलंदाजाच्या फटक्यांचं. 2 चेंडू आणि 11 धावा खर्च केल्या त्या सूरजने. खरं तर चिंतेची गोष्ट आहे ती गोलंदाजासाठी कारण समोरचा फलंदाज एका मागोमाग एक मोठे हिट खेळतोय आणि त्याला थांबवण्यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी सूरजला इथून चांगली बॉलिंग करावी लागेल. शरीरावरती चेंडू होता, रनचा कॉल नाहीये. निखिल मात्र मागे आलाय, कुठलाही धोका नाही, बॉल मात्र डॉट आहे. कमबॅक केलं जय भरवनाथ वरईच्या सूरजने. 3 चेंडू मध्ये 11 धावा त्याने जरूर खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये आला होता फक्त 5. 16 धावा संख्येवरती बॅटिंग करतोय तो मात्र जय मल्हार भाकरीचा पाडा हा संघ. नेक्स्ट बॉल, साईनाथचा फटका ऑन साइडला चेंडू येतोय. खेळाडू त्या ठिकाणी दूर आहेत तोपर्यंत एकच धावेवरती थांबवलं ते निखिल क्षीरसागर. आता चान्स घ्यावी लागणार ती निखिल क्षीरसागरला कारण साईनाथने त्याच्या बॅट मधून जेवढे फटके येतील तिथपर्यंत त्याचा प्रयत्न 100% प्रयत्न त्याने केला आणि संघाला 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचवले. तर
बघा मैदानाच्या आतमध्ये जे दोन प्रेक्षक आमचे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती आहे की आपण त्या पट्ट्याच्या बाजूला जायचं, मागे जायचं. प्लीज प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की पट्ट्याच्या मागे आपण बसा. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणीही बसू नका, कारण तुम्ही आहात तर ही स्पर्धा आहे. फटका चांगला आहे निखिल क्षीरसागरचा ऑन साइडला. पहिली धाव वेगाने कंप्लीट. एकाच धावेवरती थांबावं लागलं. एका सिंगलने दुसऱ्या षटकाचे सूरज या बॉलरचे चेंडू संपले ते 5 आणि धावा फलकावरती धावा संख्या आतापर्यंत ती मात्र 18. गोल्डन गोमारे धावा नोंदकाच्या भूमिकेत चांगलं पॅकेज त्यांना या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळालं. नमो चषक 2025 मध्ये. आणि गरजेचं आहे, हल्लीच्या जमान्यामध्ये पॅकेजला फार महत्व असतं आणि ते पॅकेज भारी तर आपलं काम भारी. गोलंदाज तयार. फुल टॉस वरती साईनाथ क्षीरसागरच्या बॅट मधून निघाला हा चेंडू. सीमा रेखा पार ठोकलाय साईनाथने षटकार. दोन ओव्हरचा खेळ इथून संपला आणि जय मल्हार बाकरीचा पाडा टीमचा टोटल स्कोर 2 ओव्हर मध्ये 24 या धावा संख्येवरती. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. निलेश महाले आउट झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता रणनीती एक प्लॅनिंग करावं लागणार आहे संदेश ठाकरे आणि त्यांच्या टीमला. तर या दरम्यान आपण सन्मान करतोय. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट, एकदा कॅमेरा आपण टर्न करा. या ठिकाणी पाहुणे उपस्थित झालेत, तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी सन्मान करूया गणेश रसाल दादांचा. तर सचिन रसाळ यांना मी विनंती करेल की आपण गणेश रसाल दादांचा सत्कार या ठिकाणी करावा. सचिन दादा आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते मानाने सन्मानाने गणेश रसाल दादांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा. भाजपा नमो चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. स्क्रीन वरती बघू शकाल सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सचिन रसाल दादा आपण आपल्या शुभ हस्ते गणेश रसाल यांचा सत्कार करावा. भाजपा नमो चषक ही मोठी स्पर्धा जी उभारली गेली आहे त्या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं गोलंदाजाला. ठोकलाय तो षटकार. खतरनाक बॅटिंग सुरू आहे जय मल्हार बाकरीचा पाडा टीमची. सॉलिड बॅटिंग परफॉर्मन्स सध्या सुरू आहे. निखिल क्षीरसागर साईनाथ षटकार मारतो तर निखिल का मागे राहील. यशला कमबॅक करावा लागेल संदेश ठाकरे प्रमाणे. यशचा हा चेंडू हलकीशी अपील पण फलंदाज सेफ आहे आणि धावा फलकावरती स्कोर आहे 30. या धावा फलकावरती धावा आहेत. यश एक छोटा नवोदित यंग टॅलेंटेड बॉलर जय भैरवनाथ वरई टीम मध्ये आणि या वर्षी त्याने 7 ते 8 स्पर्धेमध्ये बॉलिंग केली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्याचा कॉन्फिडन्स भारी आहे आणि 3rd ओव्हर मध्ये तो आलाय निखिलच्या अगेन्स्ट. पुन्हा फटका संदेश ठाकरे आहे लॉंग ऑन मध्ये पकडली आहे कॅच. आणखीन एक विकेट जय मल्हार बाकरीचा पाडा टीमची. निखिल क्षीरसागर बॅक टू द पॅव्हेलियन. 30 धावा संख्येवरती स्कोर असताना निखिल देखील इथून आउट झाला आणि आता त्याचा छोटा भाऊ आदित्य क्षीरसागर बॅटिंग साठी चाललाय. 30 धावा आहे. स्कोर किमान 50 पार घेऊन जावा लागणार आहे कारण या मैदानावरती मागील 2 दिवसामध्ये 55, 60, 62 म्हणजे 50 पार धावा बऱ्याच मॅचेस मध्ये झाल्यात. त्यामुळे या मैदानावरती एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे जय मल्हार बाकरीचा पाडा टीमला आणि स्कोर करण्यासाठी त्यांच्याकडे अजूनही 9 चेंडू आहेत. आदित्य न्यू बॅटर आणि यश त्याच्या अगेन्स्ट आहे. चौथा चेंडू या ओव्हर मधला. चौथा चेंडू कट केला. आदित्यने दिशा दिली. वेगवान चेंडू चाललाय पण अडवण्याचे प्रयत्नही तेवढेच आहेत आणि या दरम्यान एक सिंगल च डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि आदित्य 2 धावा घेऊन आपल्या बॅटिंगची सुरुवात करतो. 2 धावा इथे स्कोर कार्डवर जॉईन होतील आणि स्कोर पोहोचलाय 32 अंकावर. 4 बॉल 32 धावा. संदेश ठाकरे ऍज अ कॅप्टन आपल्या टीमच्या बॉलरला कानमंत्र देत असताना आणि यशने 4 बॉल मध्ये षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. 4 बॉल 32 धावा.
अपील होती आणि आदित्य एका रन साठी पोहोचलाय. लेग बायच्या येस पंचांनी रेफर केलंय की गोलंदाजाचा पाय ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल. येस विकेटच्या बॉर्डर वरती त्याचा पाय टच झाला की त्याचं चेकिंग केलं जाईल. पंचांकडून रेफर करण्यात आलंय. डिसिजन पेंडिंग आहे आणि तुम्हाला त्याची वाट बघावी लागेल. चला बाकी कोणी येऊ नका प्लीज. खेळाडूंना सगळ्यांना विनंती आहे. ऑफिशियल आहेत डंपर आयोजक आहेत ते त्यांचा निर्णय या ठिकाणी पोहोचवतील. आणि फेअर डिलिव्हरी आहे राज सर. चेंडू इथून मात्र 2 धावांचा आला. यस लेग बायची एक धाव आली. 33 धावा झाल्यात आणि त्यानंतर मात्र यश पुन्हा आपल्या बॉलिंग वरती सज्ज होईल. एकच लेग बायच्या स्वरूपातली धाव आली आणि आता साईनाथ क्षीरसागर जो षटकारांची आतिषबाजी करतोय तो बॅटर सध्या बॅटिंग साठी. आणि या दरम्यान पंचांचा निर्णय आला. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आणखीन एक टीमच्या खात्यात या ठिकाणी. या दरम्यान एक रन आली. आणखीन एक रन इथे ऍड होईल आणि 34 धावा फलकावरती ऍड झाल्या. या दरम्यान यशचा या ओव्हरचा लास्ट बॉल आहे. आणखीन एक खराब चेंडूचा मार आहे यशच्या माध्यमातून. 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल. एक चांगला चेंडू त्याने टाकला. लेग बायची एक धाव आली आणि त्यानंतर 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल यशने इथे फेकलेत आणि 2 रन एक्स्ट्राचे त्याने खर्च केलेत आणि टोटल स्कोर आहे आतापर्यंत 35. साईनाथ क्षीरसागर जोपर्यंत मैदानाच्या आत आहे तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथून संपला आणि 3 ओव्हर मध्ये स्कोर आहे जय मल्हार भाकरीचा पाटाचा 35. तो भाजपा नमो चषकामध्ये या ठिकाणी संभाजी पथारे सर देखील उपस्थित झाले. मी विनंती करेल संभाजी पथारे सरांना की सर आपण सन्मानाने या मंचावरती यावा आणि भाजपा नमो चषकाची ही इतकी मोठी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा उभारण्यामध्ये खरं तर ज्यांचं योगदान आम्हाला लाभलं, ज्यांचा सत्कार देखील आम्ही केला ते समाजसेवक तथा युवा उद्योजक समीर गोमारे दादा यांचं मी आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. समीर गोमारे दादांचं बहुमूल्य योगदान या क्रीडा स्पर्धेला लाभलं आणि समीर दादा आपण या व्यासपीठावरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेता. खरं तर आमच्यासाठी आयोजकांच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यासारखे युवा उद्योजक त्यांच्या पाठीशी आहेत आणि अशीच साथ आपली या क्रीडा स्पर्धेला आहे. आणि अशीच कुठलाही कार्यक्रम जरी असला तरी समीर दादा गोमारे आणि सचिन रसाल दादा आपल्या दोघांची साथ अशीच राहू द्या. त्यानंतर लक्ष्मण रसाल दादा आणि त्याचबरोबर गणेश रसाल दादा यांचं देखील तेवढंच बहुमूल्य योगदान या क्रीडा स्पर्धेला लागलं आणि तुमच्यासारखे व्यक्तिमत्व जर पाठीशी असतील तर अशा क्रीडा स्पर्धा या आयोजित होत राहतील. आणि आपल्या चौघांचे मनापासून आभार.
3 ओव्हर धावा फलकावरती धावा झाल्या त्या मात्र 35. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 5 धावा संदेश ठाकरेने दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या मात्र टोटल 18 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या मात्र 11. त्याचबरोबर वरई गावचे आदरणीय समीर भुसारी दादा यांचं देखील मनापासून आम्ही कौतुक करतो. समीर दादा, आपण या क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि आमच्या क्रीडा स्पर्धेला आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांची उपस्थिती, त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेला आपलं चांगलं सहकार्य, आपल्या टीमचं देखील परफॉर्मन्स एवढाच भारी आहे. 3 ओव्हर मध्ये 35 झाल्यात. आता लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र संजय. लास्ट ओव्हर, पहिला बॉल, पहिलाच बॉल सर्कलच्या आतमध्ये ढकललाय. खेळाडू दूर आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. वेगवान धावले दोन्ही बॅटर. 2 धावा केल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डिंग वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न शेवटच्या ओव्हर मध्ये करण्यात आलाय. आदित्यने 2 धावा इथून जमवल्या आणि आता 5 चेंडू त्यांच्या हातामध्ये. 37 हा स्कोर आहे जय मल्हार बाकरीचा पाड्याचा आणि त्या 37ला ते शेवटपर्यंत कुठपर्यंत मजल मारतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. गोलंदाज संजय. लास्ट ओव्हरला दुसरा बॉल. मागे चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि पंचांचा निर्णय की हा चेंडू मात्र चांगला आहे, म्हणजे कुठलीही धाव नाही. 2 बॉल संपलेत ते मात्र गोलंदाज संजयचे. चिंतेची गोष्ट आहे जय मल्हार बाकरीचा पाडा संघासाठी की शेवटच्या ओव्हर मध्ये षटकार चौकार पाहिजेत, ते मात्र थांबवलेत गोलंदाज संजयने. पुन्हा एकदा मागे टाकण्याचा प्रयत्न. चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार पोहोचलाय आदित्य क्षीरसागरच्या बॅट मधून. चौकार. या वेळेस मात्र संजयचा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव मिळेल टीम जय मल्हार बाकरीचा पाडाला. 42 धावा फलकावरती आहे. 3 बॉल संपलेत. खर तर हे शेवटचे 3 बॉल गोलंदाज संजयचे कसे पडतील यावरती जय भैरवनाथ वरई संघाला किती टार्गेट येईल हे निश्चित होणार आहे. आणि समोर मात्र आदित्य क्षीरसागर. प्रयत्न करावे लागणार. आता सिंगल डबलचा नाही तर षटकार चौकारांची भाषा त्याला येणाऱ्या 3 बॉलवरती बोलावी लागेल, कारण सध्या टीमचा स्कोर 42 वरती आहे आणि 50ची पार घेऊन जाण्यासाठी प्रयत्न हे फलंदाज आदित्यला देखील करावे लागणार. गोलंदाज संजय. नेक्स्ट बॉल. फटका भरपूर उंच गेलाय. 2 खेळाडूंचा पाठलाग आहे चेंडूवरती. पुन्हा आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू एका टप्प्या अखेर सीमारेखा बाहेर पोहोचला. आदित्य क्षीरसागरचा चौकार. सॉलिड बॅटिंग परफॉर्मन्स आहे. मागे ठोकला त्याने चौकार. प्रयत्न पहिल्या बॉल पासून त्याचे होते आणि 2 वेळा तो मात्र सक्सेसफुल ठरला आणि संजय वरती 2 चौकारांची मोहर त्याने उमटवली आणि टीमचे स्कोर आहे तो आता 46 अर्थात 46 या धावसंख्येवरती. 4 चेंडू संपलेत. 46 धावा. जय भैरवनाथ वरई संघ 2 चेंडू अजून बाकी आहेत आणि संदेश वारंवार आपल्या गोलंदाजांना कान मंत्र देतोय की आपल्याला ही मॅच मध्ये विपक्षी टीमला जर 50च्या आतमध्ये थांबवायचं, स्कोर जर थांबवायचा आहे तर चेंडू आपल्या चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या दिशेने आले पाहिजेत आणि त्यासाठी संजयला 2 चेंडू अजून टाकायचे आणि त्याचे प्रयत्न तेच असणार की शेवटच्या 2 बॉलवरती कमीत कमी धावा खर्च करण्याचा तो प्रयत्न करेल. तर मी संभाजी पथरे सरांना विनंती करेल, सर आपणही स्टेजवरती आसनस्थ व्हावं. अंजप गावचे आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श शिक्षक आणि गुणवान खेळाडू म्हणून संभाजी पथरे सरांची ओळख आहे. सर आपलं सहर्ष स्वागत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल स्कोर आहे आतापर्यंत 46. आदित्य क्षीरसागर जय मल्हार बाकरीचा पाडा यावर्षी 7-8 स्पर्धा खेळला पण ट्रॉफी काय हातात आली नाही. क्वालिफायची मॅच खेळायला मिळाली नाही. जय भैरवनाथ वरई संघ सुद्धा 7 ते 8 मॅच खेळला, त्यांना सुद्धा या वर्षी क्वालिफायची मॅच खेळता आली नाही. आता दोघांचं स्वप्न तेच आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये की किमान क्वालिफायच्या मॅच मध्ये एंट्री मिळू दे आणि त्यानंतर मात्र विजयाची सुरुवात भाजपा नमो चषकामध्ये होऊ दे. 5वा चेंडू हेलिकॉप्टर बाउंड्रीच्या पार. आदित्य इज ऑन फायर नाव. संजय वरती चढवलाय मोठा प्रहार, ठोकलाय तो षटकार. धाव संख्या 50शी पार. जय मल्हार बाकरीचा बाडा संघ
स्कोर आहे 52, 52 धावा आणि ओव्हर संपण्यासाठी संजय या गोलंदाजाचा आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक चांगली टोटल त्यांनी उभारली आणि लास्ट बॉल इनिंगचा बॅटची कडा शेवटची विकेट आली ती संजयच्या खात्यात. स्कोर इथून संपलाय तो मात्र 52 या धावसंख्येवरती. बावन्न धावा टोटल झाल्या जय मल्हार भाकरीचा पाडा संघाच्या. तर 52 धावा पहिल्या इनिंग मध्ये इथून उभारल्यात जय भैरवनाथ वरई संघाने आणि ड्रेस कोड नसल्या कारणाने त्यांना 2 धावांची पॅनल्टी देखील आहे. म्हणजे 52 आणि प्लस पॅनल्टीच्या 2 धावा जर ऍड केल्या तर विपक्षी टीमच्या 54चा स्कोर आणि 55 धावांचं टार्गेट असेल ते जय भैरवनाथ वरई या संघाला. 52चा स्कोर उभारलाय भाकरीचा पाडाने. 2 धावांची पॅनल्टी होती जय भैरवनाथ वरईला, जे 54 झाल्या आणि 55चं टार्गेट असेल ते मात्र जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरईला. भारतीय जनता पार्टी पाथरज वार्ड आयोजित नमो चषक 2025 ची ही स्पर्धा, ब्रदर्स 11 धोत्रे आयोजित भाजपा नमो चषकाची ही स्पर्धा. आणि काय सुंदर सुंदर मैदानावरती हे देखणं आणि दिमागदार आयोजन तुम्ही बघताय. सर्व बाजूंनी भारतीय जनता पार्टीचा ध्वज तुम्ही बघत असाल आणि अतिशय डौलाने फडकतोय तो भारतीय जनता पार्टीचा ध्वज. आणि भाजपा पाथरज वार्ड आयोजित ब्रदर्स 11 धोत्रे आयोजित ही मोठी स्पर्धा. चला कॅमेरामॅनला आपण रिक्वेस्ट करू आता पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करूया. तर या ठिकाणी मी विनंती करेल सचिन रसाल दादांना की आपण गणेश रसाल दादांचा सत्कार या ठिकाणी करावा. गणेश रसाल दादांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल सचिन रसाल यांच्या शुभ हस्ते. स्क्रीन वरती तुम्ही बघू शकताल अत्यंत मानाने सन्मानाने ब्रदर्स 11 धोत्रे टीमच्या वतीने सर्व पाहुण्यांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातो. तर गणेश दादा आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वागत कक्षामध्ये या, जिथे ऑन स्क्रीन तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अत्यंत मानाची स्पर्धा आणि मानाच्या स्पर्धेमध्ये सन्मानाने तुमचा सन्मान केला जातोय. गणेश रसाल दादा आपण यावं. स्क्रीन वरती बघू शकाल गणेश रसाल दादांचा सत्कार. अर्थात गणेश रसाल म्हटलं तर स्वर्गीय मंगेश रसाल 11 धोत्रे संघाचा हा टॉप क्लास ओपनिंग बॅटर, त्याचबरोबर विकेट किपिंगची भूमिका देखील गणेश रसाल यांची तेवढीच भारी असते. आणि त्या गणेश रसाल सरांचा सत्कार सचिन दादा रसाल यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो. स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल अत्यंत मानाने सन्मानाने एक स्टार खेळाडूचा हा सन्मान आहे. गणेश सर आपलं मनपूर्वक स्वागत भाजपा नमो चषकामध्ये. 55चं टार्गेट आहे जय भैरवनाथ वरई संघ. आपण आपले ओपनिंग बॅटर रेडी करा आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आणि यशोदीप डिक्सळ संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या आणि स्वर्गीय भास्करी लेवण अंजप संघाचा कर्णधार आपणही टॉस साठी या. यस डिक्सळ संघ रोहित सावंत यांचा संघ आहे. डिक्सळ संघाचे कर्णधार या ठिकाणी आपण टॉस साठी या. त्यानंतर लक्ष्मण रसाळ साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. लक्ष्मणजी रसाळ साहेब आपणही यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सुदाम धुळे यांना विनंती करेल, सुदाम आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मण रसाळ यांचा सत्कार करावा. वॉर्म वेलकम लक्ष्मणजी रसाळ साहेब.
डिक्सर संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यावं आणि स्वर्गीय भास्कर लिलोन अंजप संघाचे कर्णधार आपणही टॉस साठी यावं. या दरम्यान आपण लक्ष्मणजी रसाळ यांचा सत्कार या ठिकाणी स्क्रीन वरती बघू शकाल. सुदाम धुळे यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर मी विनंती करेल समीरजी गोमारे यांना, समीर दादा आपल्या शुभ हस्ते संभाजी पथारे सरांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा. युवा उद्योजक तथा समाजसेवक समीरजी गोमारे यांच्या शुभ हस्ते आपण संभाजी पथारे सरांचा सत्कार या ठिकाणी करतोय. मी सरांना विनंती करेल की स्वागत कक्षामध्ये आपण उपस्थित राहावं आणि आपला हा सन्मान स्वीकारावा. स्क्रीन वरती बघू शकाल संभाजी पथारे सरांना. आज सर इन फॉर्म आहेत. बॅटिंग त्यांची चांगली आहे, बॉलिंग त्यांची चांगली आहे. टॉप क्लास ऑलराऊंडर स्वर्गीय भास्कर लिलोन अंजप संघाचा. भरपूर वर्ष अंजप संघासाठी ज्यांनी दिले ते संभाजी पथारे सर यांचा सत्कार ऍज अ कॅप्टन, ऍज अ टॉप क्लास प्लेयर म्हणून आम्ही या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा सत्कार करतोय. चला डिक्सर संघाचे कर्णधार आल्याचे सुद्धा आमचा टॉस देखील आपण त्या ठिकाणी करू. डिक्सर टीमचे कर्णधार कुठे आहात आपण? कारण मारुती माळी स्वर्गीय भास्कर लिलोन अंजप टीमचे कॅप्टन पोहोचले. डिक्सर टीमचे कर्णधार लवकर आपण टॉस साठी या. तर दोन्ही कॅप्टन आले सुदाम त्या ठिकाणी लगेच आपण टॉस करू आणि मॅच एका बाजूला सुरू होईल. 55 धावा संख्येचं लक्ष इथून असणार आहे ते मात्र जय भैरवनाथ क्रिकेट संघ वर येईल. पहिला बॉल, पहिला चेंडू दीपेश क्षीरसागरचा. वेग होता या चेंडूवरती. खरं तर दीपेश क्षीरसागरचा गेल्या वर्षीचा बॉलिंगचा परफॉर्मन्स पाहिला तर शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात देखील जय मल्हार भाकरीदाबाडा संघाने सावळेच्या स्पर्धेमध्ये फायनलची मॅच जिंकली होती आणि तेव्हा ती महत्वाची ओव्हर टाकली होती ती दीपेश क्षीरसागरने. तोच वेगवान बॉलर आहे संदेश ठाकरेच्या विरोधात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दीपेशचा प्रयत्न होता बाहेर चेंडू काढण्याचा आणि व्हाईट बॉलची फेक. राज भोईर सरांचा इशारा आला की एक्स्ट्राची धाव मात्र भिलेल ती जय भैरवनाथ वरई संघाला. खरं तर जय मल्हार भाकरीदाबाडा संघ निलेश महालेने आधी खरं तर ही स्ट्रॅटेजी बनवलेली की भैरवनाथ वरईला थांबवायचं तर संदेश ठाकरेला आपल्याला थांबवावं लागेल. आल्या चर्चा होती आणि टॉस जिंकलाय डिक्सर टीमने. बॅटिंगचा निर्णय त्यांनी नेक्स्ट मॅच मध्ये स्वीकारलाय. गोलंदाज तयार दीपेश क्षीरसागर. वाह, वेगाने बीट करण्याचा प्रयत्न होतोय आणि पंचांचा निर्णय आला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, आणखीन एक रन. 2 लगातार व्हाईट चेंडूची फेक दीपेश क्षीरसागरची. प्लॅनिंग तेच आहे, संदेश ठाकरेला नियंत्रण ठेवायचंय आणि पॉवर प्ले मध्ये कमी धावा खर्च करायचा या उद्देशाने बॉलिंग करणारा दीपेश क्षीरसागर पुन्हा एकदा आपल्या स्टॅन्स वरती तयार. संदेशचा चेंडू आलाय समोर. कव्हरचा खेळाडू भरपूर वेगाने एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचला आणि इथून एक सिंगल स्ट्राइक पासून थांबवलंय संदेशला आणि 1 रनने बॅटच्या साह्याने ती धाव होती आणि टोटल धावा 2 बॉल मध्ये 3. 2 बॉल मध्ये 3 धावा. दीपेश क्षीरसागर फिल्डिंग मध्ये चेंजेस करावा लागेल कारण राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन आहे. दीपक आहे सलामीच्या भूमिकेत संदेश ठाकरेच्या सोबत आणि दीपेश क्षीरसागर. अर्थात वेग भरपूर आहे खेळाडूकडे, अनुभव देखील आहे कारण आता मोठ्या स्पर्धा तो खेळलाय. समोर चेंडू, रनआउटची चान्स बनेल का? मिस झाला. संदेश निसटला होता मैदानाच्या आतमध्ये, घसरला होता आणि त्या दरम्यान असं वाटलं की कदाचित मैदानाच्या आतमध्ये विकेट जाण्याच्या चान्सेस वाढल्यात. संदेश मात्र त्या ठिकाणी थांबला. सेफ आहे संदेश आणि त्याचबरोबर दीपक. पहिल्या धावेनंतर मात्र एक डॉट बॉल आलाय तो दीपेश क्षीरसागरच्या माध्यमातून. अत्यंत पहिली महत्वाची ओव्हर असेल जेव्हा टार्गेट 50 पार असतं आणि दीपेश क्षीरसागरने खरं तर आपल्या नावाप्रमाणे 3 बॉल मध्ये धावा खर्च केला, फक्त 3. दीपक सलामीच्या भूमिकेत. दीपेशचा चेंडू हवेत चाललाय. चेंडू खेळाडू तैनात आहे. पकडली कॅच निलेश महालेने. पहिली विकेट खात्यात आहे जय मल्हार भाकरीदाबाडाच्या आणि पहिला फलंदाज बाद आहे तो जय भैरवनाथ वरईचा. दीपक बॅक टू द पॅव्हेलियन. 4 बॉल आणि विकेट खात्यात आली ती दीपेश क्षीरसागरच्या. जय मल्हार भाकरीदाबाडा संघाचे बरेचसे पाठीराखे मैदानावरती आले, काही अगदी घर बसल्या टीव्ही वरती युट्यूब वरती देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर जय भैरवनाथ वरईचे देखील पाठीराखे भरपूर आलेत. पण ते त्यांचे देखील काही पाठीराखे घरी बसून युट्यूब आणि
स्मार्ट टीव्ही वरती खरं तर या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत। दीपेश क्षीरसागरची कामगिरी कशी असेल, 4 चेंडू 1 विकेट त्याने कमावली आणि आता संदेश ठाकरे ज्या साथीला जॉईन झालाय नवीन बॅटर तो मात्र रघु। रघुच्या बॅटमधून फटका, हवेचा भेद आणि जजमेंट आदित्य क्षीरसागरचा आणि आणखीन एक विकेट। बॅक टू बॅक विकेट जयभैरवनाथ वरईला दुसरा धक्का। धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या अंकावर। पुढील मॅच मध्ये टॉस इथून संपन्न झालाय। स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ आणि डिक्सळ या दोघांमधील तो सामना असेल। डिक्सळ संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी त्यांचा निर्णय बॅटिंग करण्याचा स्वीकारलाय। गोलंदाज तयार, खोलात टाकला चेंडू, विकेट हॅट्रिकची चान्स होती दीपेशला। पहिल्या ओव्हर मध्ये सक्सेसफुल पॉवर प्लेची ओव्हर टाकली आणि धावा फलकावरती धावा पोहोचल्यात। ते मात्र 2 विकेट आउट झालेत ते जयभैरवनाथ वरईचे आणि येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या मात्र 51। 18 चेंडू 51 धावा, प्रत्येक ओव्हर मध्ये 17चा ऍव्हरेज आहे आणि 17च्या सरासरीने 51 धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायच्या आणि त्यासाठी बॅटिंगची भूमिका महत्वाची आहे ती मात्र संदेश ठाकरेची। पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे कमांड ठेवली बॉलिंग मध्ये, बॉलर दीपेश क्षीरसागरने पूर्णपणे नियंत्रण ठेवलं आणि 2 विकेट देखील त्याने आउट केल्या। ते मात्र दीपक आणि रघुला माघारी परतवलं, पण आता सूरज संदेश ठाकरेच्या साथीला आहे। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कमाल करू शकते, कारण या आधीच्या स्पर्धांमध्ये त्यांनी तशी कमाल केलेली आहे। त्यामुळे लगेचच निखिल क्षीरसागर या बॉलरचा वापर केलाय जय मल्हार भाकरीचा पाडा। निखिल क्षीरसागर फिल्डिंग मध्ये आता पॉवर प्लेची मर्यादा संपली। गोलंदाज निखिल क्षीरसागर, पहिला चेंडू या बॉल वरती खरं तर बॅट चेंडू येणार त्याच मोमेंटला बॅट वर गेले आणि चेंडू मात्र निघून गेला। पहिला चेंडू डॉट बॉल। 17 चेंडू आणि 51 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये। 17 चेंडू आणि 51 धावांची गरज। गोलंदाज तयार, चांगला शॉट आहे, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता। सायना क्षीरसागर त्या ठिकाणी तैनात आहे, मिळेल ती सिंगल। या दरम्यान स्कोर इथून वाढलाय तो 5 या अंकावरती आणि या दरम्यान आपण पाहतोय पात्र जिल्हा परिषद विभाग भाजपा पार्टी आयोजित ब्रदर्स 11 धोत्रे आयोजित भाजपा नमो चषकामध्ये पिंगळस गावचे सामाजिक कार्यकर्ते छगनजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी विनंती करेल सामाजिक कार्यकर्ते छगन सावंत साहेबांना की साहेब आपण मानाने सन्मानाने या मंचावरती आसन असं बाबा आपलं सहर्ष स्वागत। भरपूर मोठ्या प्रमाणात या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहुण्यांची उपस्थिती आहे आणि हे प्रेम आहे खरं तर धोत्रेकरांच्या वरती पाहुण्यांचं। गोलंदाज तयार, संदेशसाठी हा चेंडू होता, त्यावरती देखील डॉट बॉलची मोहर आहे आणि लगातार डॉट बॉल वाढत चाललेत। जो स्कोर आपल्याला चेस करायचा आहे तो देखील वाढत चाललाय खरं तर, कारण जसं चेंडू तसा तुमचा जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र वाढत चालला आणि आता संदेश ठाकरे चान्स घेण्यासाठी तो तयार आहे। गोलंदाज तयार, आफिल जोरदार आणि क्लीन बोल्ड दांडी गुल मेन बॅटर या संघाचा। संदेश ठाकरे आउट होत असताना जय मल्हार भाकरीचा पाडाचा जल्लोष, कारण विकेट हवी होती ती संदेशची आणि ती विकेट खात्यात आली।
क्लीन बोल्डच्या स्वरूपात संदेश आउट झाला. भरपूर अपेक्षा होती की संदेश कोणत्याही ओव्हर मध्ये या मॅचला टर्न करू शकेल, कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. तो संदेश आउट झालाय आणि विजयाचा जल्लोष आहे, आनंदाचा आहे. पण अजूनही मॅच मध्ये सूरज बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी आता नवीन बॅटर चाललाय, तो मात्र रितेश. मिडल ऑर्डर मध्ये रितेश आणि सूरज टीमची कमान सांभाळू शकतात आणि त्यासाठी रितेश आणि सूरजला आता एक पार्टनरशिप करावी लागेल. कारण आता चेंडू राहिलेत 14 धावा पाहिजे त्या मॅच मध्ये, टोटल 50. 14 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. निखिलचा हा चेंडू डॉट बॉलची फेक झाली, अपील हलकीशी होती निलेश महालेची. 5 चेंडू आणि 5च धावा आहेत. 5 चेंडू आणि 5 धावा. दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू संपले निखिल क्षीरसागरचे. एका धावेची ओव्हर फक्त टाकली ती मात्र निखिल क्षीरसागरने. आतापर्यंत एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फटका भारी अलॉंग द कार्पेट, सुसाट वेगाने आलाय चेंडू. लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग केली दीपेशने, तिथे मिळेल फक्त एक सिंगल. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. धावा फलकावरती टोटल स्कोर झालाय तो मात्र 6. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत जय भैरवनाथ वरई संघाला 49. 12 चेंडू 49 ची गरज आहे. 49 टू विन फ्रॉम 12 बॉल्स. आणि मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती आता विपरीत आहे, त्यामुळे जय भैरवनाथ वरईला आता हल्ला बोल करावा लागेल. कारण इथून जर हल्ला बोल त्यांनी केला नाही सामना फार दूर राहील. कारण जय मल्हार बाकरेपाड्याचे जे टॉप बॉलर होते त्या दोघांचेही षटके इथून समाप्त झालेले आहेत. आता 12 आणि 49 असं समीकरण या ठिकाणी आपण बघणार आहोत. पण त्या दरम्यान ड्रिंक ब्रेक झालाय, तर मी विनंती करेल की या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते छगन सावंत साहेबांचा सत्कार निलेश रसाल दादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. कॅमेरामॅनला विनंती करेल की एक सन्मान आहे, फक्त एक सत्कार आहे या दरम्यान आपण करू. सामाजिक कार्यकर्ते पिंगळस गावचे छगन सावंत साहेब यांचा सत्कार निलेश रसाळ यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सावंत साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामाजिक कार्यामध्ये पुढाकार नेहमी असतो छगन सावंत साहेबांचा आणि त्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण भेट छगन सावंत साहेबांना स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल. साहेब देखील अत्याधिक खुश आहेत कारण इतकी मोठी स्पर्धा धोत्रेकरांच्या वतीने आणि पाथरा जिल्हा परिषद वॉर्डाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने इकडे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 12 चेंडू आणि 49 रन. मैदानाच्या आतमध्ये जय भैरवनाथ वरई, सूरज आणि ऋतिक ती कमाल दाखवणार का? कारण संघ सध्या 12 चेंडू 49 रन चेस करायचे, कंपल्सरी चेसिंग आहे. कारण पहिल्या ओव्हर मध्ये सुरू झालेला खेळ आपण आता 12 चेंडू 49 आणि या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय गुडवन गावचे आदरणीय अप्पा खडे या ठिकाणी उपस्थित होते. आपण विनंती करेल, खरं तर सर्वांचे लाडके अप्पा म्हणजे एकनाथजी खडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. खडे साहेब आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. गोलंदाज तयार. पहिला चेंडू वेगवान, सुसाट वेगाने चेंडू निघून गेला. वाईटची डिमांड होती फलंदाजाची, कुठलीही चान्स नाही. सागर या गोलंदाजाचा वापर आहे. 11 बॉल 49 धावांची गरज आहे. सागरने 9 चेंडूची फेक केली, भरपूर बाहेर चेंडू त्याने टाकला, विकेटच्याही बाहेर. आणि 9 बॉल असेल तो जय भैरवनाथ वरईला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा नेक्स्ट बॉल. मॅच एकदा का बदलली ना तर ती परत थांबवणं कठीण होतं. त्यामुळे जय मल्हार बाकरेपाडा संघ सध्या तरी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये, पण एकदा का सामना बदलला तर तो थांबवणं कठीण होईल. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल. सागरचा हा चेंडू फ्री हिट वरती देखील कुठलीही धाव नाही. 10 बॉल आणि धावा पाहिजे 48. आदरणीय एकनाथजी खडे साहेब अर्थात सर्वांचे लाडके अप्पा गुडवन गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, अप्पांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि गोलंदाज सागर नेक्स्ट बॉल वरती तयार आहे. गोलंदाजांनी कमाल केली. जय मल्हार बाकरेपाड्याच्या बॅटला देखील स्पर्श होत नाहीये चेंडू. इतकी जबरदस्त बॉलिंग सागर मारुती क्षीरसागर यांची. 9 बॉल आणि गरज येते 48 धावा संख्येची. 9 चेंडू 48 धावांची गरज. फलंदाज पुढे येत होते आणि या दरम्यान सागरने आणखीन एक चांगला चेंडू टाकला. 2 बॉल बाकी आहेत. 8 चेंडू आता 48. प्रत्येक बॉल वरती षटकार पाहिजे आता जय भैरवनाथ वरईला. एक नव्या गोलंदाजाने फलंदाजाचा स्थान सोलकून केलेली या ओव्हर मधली ही बॉलिंग. गोलंदाज सागर. प्रत्येक चेंडू त्याने समोर ठेवला आणि या वेळेस मात्र फटका आलाय.
तो ऋतिकच्या बॅट मधून आणि त्यावरती मिळेल जय भैरवनाथ वरई संघाला ह्या इनिंगचा हा पहिला चौकार. तब्बल 17व्या चेंडूवरती आलेला हा पहिला चौकार आहे. ताकदवान संघ आहे जय भैरवनाथ वरई, पण 17व्या चेंडूवरती त्यांची पहिली बाउंड्री आली, ती मात्र रितेशच्या बॅट मधून. सागर मारुती क्षीरसागर एक यंग टॅलेंट बॉलर आता आपल्या ओव्हरची समाप्ती करेल या लास्ट बॉलने. षटक क्रमांक 3 पूर्ण झालं. 3 ओव्हर मध्ये रन झाल्यात फक्त आणि फक्त 11 आणि विजयासाठी 6 चेंडू शिल्लक. गरज आहे ती 44 रनची, 44 धावसंख्येची गरज आहे. मोठं लक्ष दिलं. यस, खर तर स्क्रीन वरती तुम्ही जो स्कोर पाहताय ना तो 9 धावसंख्येचा दिसतोय. याचं कारण म्हणजे बाकरीदाबाडाने 52 उभारल्यात. 53चा टार्गेट स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल, कारण ती 2 धावांची पेनल्टी जय भैरवनाथ वरई संघाला असल्या कारणाने तो जरी 11चा स्कोर असला तरी तो 9चा दिसतोय, कारण 2 धावा त्या पेनल्टीच्या कमी होत आहे. म्हणजे इथून 6 चेंडू आता शिल्लक आहे आणि खरं तर स्क्रीन वरती जो स्कोर तुम्हाला दिसतोय त्याप्रमाणे 6 चेंडू मध्ये आता 42 धावसंख्येची गरज आहे. यस, 6 चेंडू मध्ये 44 धावसंख्येची गरज आहे. काही होण्याची चिन्ह आता दिसत नाहीयेत, कारण 6 बॉल 44 खरं तर एक मोठं आव्हान आहे. आणि जय भैरवनाथ वरई इथून काय करेल. खरं तर 3 ओव्हर मध्ये अगदी 3च्या रन रेटने बॅटिंग केली जय भैरवनाथ वरईने आणि 6 चेंडू मध्ये 44 मध्ये 44च्या रन रेटने आता त्यांना धावा करायचा. अक्षय क्षीरसागर आलाय, समोर येतो मात्र सूरज. पहिला चेंडू समोर होता, अगदी समोर होता चेंडू. पहिला डॉट बॉल जास्त या इनिंग मध्ये आले. अक्षय क्षीरसागर पहिला चेंडू डॉट. खरं तर 5 चेंडू 44. डिक्सळ संघ आपण नेक्स्ट मॅच मध्ये तयार राहा. फुलटॉस आहे, हवेत आहे चेंडू आणि या दरम्यान एकच सिंगल. 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 43 धावसंख्येची. आणि या दरम्यान पाथरज जिल्हा परिषद युवा सेनेचे विभाग प्रमुख आदरणीय नरेश मिनमिने दादा यांचं सहर्ष स्वागत. नरेश दादा, आपण मंचावरती यावं आणि मंचावरती बसून आपण आसनस्थ व्हावं ही आयोजकांच्या वतीने आपणास विनंती. आणि या दरम्यान चांगला शॉट आला, चेंडू सीमा पार, ठोकलाय चौकार. खर तर या क्रीडा स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फक्त फॉर्मॅलिटी या मॅच मध्ये बाकी आहे, कारण 3 बॉल आहेत आणि जवळपास 39 रनची गरज आहे. 3 बॉल आणि 39 रिक्वायर्ड या मॅच मध्ये. आता अक्षय क्षीरसागरचे फक्त 3 बॉल पडायचे बाकी आहेत. अक्षयचा हा चेंडू 2 बॉलची फेक बाकी. मोठं टार्गेट होतं 55 रन्सचं, पण त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न जे पाहिजे होते ना ते प्रयत्न तेवढे झाले नाहीत. डॉट बॉल जास्त आले आणि त्या कारणास्तव जय भैरवनाथ वरई पासून हा सामना फार दूर राहिला. आता 2च बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस, ताकद शेवटच्या मोमेंटला, ठोकलाय स्टेजच्या दिशेने षटकार. आधी गरज होती या फटक्यांची, ज्यावेळी ओपनिंग बॅटर आले होते. थोडा लेट पण थेट षटकार त्यांनी स्टेजच्या बाजूला ठोकलाय. खरं तर अक्षय क्षीरसागर वरती आलेला हा षटकार म्हणजे अक्षयसाठी वैयक्तिक परफॉर्मन्स वरती विचार केला तर अक्षयला षटकार ठोकला याची चर्चा बाकरीदाबाडा टीम मध्ये जास्त होईल. निलेश महाले रनआउट झाला याची चर्चा तर होणारच आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाह, सुंदर सुंदर फटका, आणखीन एक विलोभनीय षटकार. इनिंग समाप्त झाली पण मात्र जबरदस्त फिनिश केलं.
ते रितेशने. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. खरं तर बॉलिंग परफॉर्मन्स आणि बॅटिंग परफॉर्मन्सचा जर विचार केला तर बॅटिंग करत असताना ज्याने खरं तर आपल्या संघाला एक चांगला स्कोअर उभारून दिला. खरं तर निखिलचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला या मॅच मध्ये, पण बऱ्याच दिवसानंतर ज्याच्या बॅट मधून आपल्याला धावांचा ओघ बघायला मिळाला तो 2 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगलने ज्याने अवघ्या 7 चेंडूंचा सामना करत 17 धावांची इनिंग खेळली तो साईनाथ क्षीरसागर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. साईनाथ क्षीरसागर या खेळाडूला या सामन्याची मॅन ऑफ द मॅच प्रदान केली जाईल. तर साईनाथ आपण या ठिकाणी यावं, आपलं मनापासून कौतुक आहे. आणि मी तर या ठिकाणी मी एकनाथजी खडे अर्थात आपण विनंती करेल आपण मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक देण्यासाठी समोर या. भरपूर चांगला खेळ राहिला. आधी आपणचा सन्मान या ठिकाणी करू. तर मी विनंती करेल गणेश रसाल दादांना की आपण आदर्श व्यक्तिमत्व गुढवण गावचे एकनाथजी खडे अर्थात सर्वांचे लाडके आप्पा यांचा सत्कार या ठिकाणी करावा. भाजपा नमो चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आप्पा. कारण आप्पांना क्रिकेटची फार आवड आहे. कुठलीही स्पर्धा असू द्या पात्र जिल्हा परिषद वॉर्डामध्ये गुढवण गावचे